आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। सोमवार किंवा मंगळवारी सुरेंद्र पवार मुंबईमध्ये येणार। राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळा, सुनेत्र पवारांना सांगणार आहोत। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर सुनेत्र पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपद द्या असं सर्व पदाधिकाऱ्यांचं मत। भुजबळांचं वक्तव्य। अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। दादांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, नाना पटोलेंची मागणी। अजित पवारांच्या विमानाचा घातपात करणं शक्य नाही, एअरफोर्स अधिकारी अजय परांजपे यांचं मत। टेबल टॉप धावपट्टीवर विमान उतरवणं कठीण काम, अजय परांजपेंची माहिती। विलिनीकरणाच्या कोणत्याही चर्चेमध्ये मी नव्हतो, विलिनीकरणाबाबत मला काही माहिती नाही, जितेंद्र आव्हाडांचा घुमजाव। विलिनीकरणासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला होता, काही दिवसांपूर्वी केलं होतं वक्तव्य। मुंबई महापालिकेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत। मुंबईमध्ये निधीची कमतरता पडू नये यासाठी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा। पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित रावराणे यांची प्रतिक्रिया। ज्यांच्याकडे मुंबईची जबाबदारी आहे त्यांनी याबाबत सांगितलं, रावराणेंकडून स्पष्ट। मुंबई महापालिकेमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत, तर ही सुरुवात आहे। शेवटपर्यंत ठाकरेंची सेना एकटीच राहणार, बाकी सगळे ठाकरेंच्या सेनेला सोडून जातील। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा टोला। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, ही आश्चर्यकारक गोष्ट। आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। तर ती वैयक्तिक भूमिका आहे की पक्षाची भूमिका हे पाहावं लागेल, अहिर यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये एका स्वीकृत नगरसेवकासाठी मनसेचा ठाकरे सेनेकडे आग्रह। सूत्रांची माहिती। 3 पैकी एक स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेला देण्याची मागणी। सूत्रांची माहिती। अगदी मोजक्या जागांवर लढलो, जागा वाटपाच्या वेळेला पेचही निर्माण केला नाही, त्यामुळे एक स्वीकृत नगरसेवकाची जागा मनसेसाठी सोडावी असा मनसेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। पवार साहेबांना निवडून आणायची तेवढी ताकद मवियाकडे आहे, आमच्याकडे मतं जरूर आहेत। शरद पवारांच्या राज्यसभा टर्म संपण्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मतांचा कोटा आमच्याकडे आहे, फडणवीस आणि काही लोकांनी अपशकुन करण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही, असाही दावा। आता पाहूया टॉप 9 राजकीय घडामोडी। एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव वारंवार येतंय। संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा। तर आम्ही पाटकर फाईली काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। सरकार डरपोक आहे, पंतप्रधान खासदारांना घाबरतात। मोदींना कोणापासून धोका आहे? खासदारांपासून, काँग्रेसपासून। या देशाला मोदी सरकारपासून धोका आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींचं सक्षम नेतृत्व देशाला माहिती, तर मोदी नव्हे तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊतच डरपोक, नवनाथ बन यांचा पलटवार। चंद्रपुरात महापौर पदाच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार आमने सामने। चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर भाजपकडून महापौर पदाच्या अधिकृत उमेदवार, तर काल सारिका संदूरकरांचाही अर्ज दाखल। सारिका संदूरकर जोरगेवार समर्थक। चंद्रपूरच्या काँग्रेस नगरसेवकांकडून गटाची नोंदणी। वडेट्टीवार धानोरकरांच्या 27 नगरसेवकांकडून गटनोंदणी। याआधी दोन्ही गटांनी वेगवेगळी गटनोंदणी केली होती, तर चंद्रपूर महापालिकेमध्ये धानोरकर गटाला पहिलं 2.5 वर्ष महापौरपद। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना झेडप्लस सुरक्षा। बारामतीमध्ये संयुक्त निवासस्थानी सुरक्षा तैनात। 2 वरिष्ठ अधिकारी आणि 6 अंमलदार सुनेत्र पवारांच्या सुरक्षेसाठी तैनात। 31 मार्चपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीची संधी। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यानं अनेकांना अडचणी, अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा संधी। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव दिलं पाहिजे। नंदुरबारमधील शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामधील नमो उद्यानाला दिवंगत अजित पवार यांचं नाव। स्थानिक संस्थांचे निर्णय सत्ताधाऱ्यांच्या बाजूनच असतात। मनपा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यावरून पटोलेंची प्रतिक्रिया।